जर कोणाच्या आग्रहाचं नाव घ्यायचं असेल तर ते नाव आहे संत गाडगे महाराज. बाबांनी कशाचा संग केला नाही हो, असं प्रवृत्तीने ते जगले, त्यांनी धर्मशाळा काढल्या, झाड बांधले. हे सगळं बाबांनी का केलं, कुणासाठी केलं, कशासाठी केलं, हाही प्रश्न समाजापुढे आहे. कोणासाठी जर काही केलं नसेल तर मी स्वतःसाठी काय करणार नाही. अंधश्रद्धा आणि स्वतःची उघडली, फिरते दवाखाने सुरू केली, खोट्या मंदिरबाई ठोला ढाल केली. आणि भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे स्वच्छता सुरू केलेले त्यांना बाबांनी 50 वर्ष पूर्ण सुरू केले. म्हणजे किती मोठी दूरदृष्टी असते हो. आचार्याने आपल्या भाषेत सांगितले. आचार्याने यांना गाडगेबाबा खूप आवडत आणि एकदा गाडगेबाबा पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेली आणि त्या मंदिरात साफसफाई करू लागले. सगळे लोकांनी गेलेली घाण बाबा काढत होते. आचार्य म्हणाले चला बाबा पांडुरंगाला भेटून येऊ. आचार्य म्हणाले चला बाबा पांडुरंगाला भेटून येऊ. ते म्हणाले जाहीर तुम्हाला जा विचारू नये की आतमध्ये काय करतात. ए बाहेर बघ तुझं लोक काय करतात, तुझं मंडळी काय करतात, किती घाण केली आणि म्हणजे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला न भेटणारा, म्हणजे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला न भेटणारा पण प्रत्येक माणसात पांडुरंग पाहणारा हा एवढा मोठा महापुरुष या महाराष्ट्रात आहे. गाडगेबाबांना आहे माणसाच्या नजर आहे आणि तो कधी नजर वेगळा करणार नाही. गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती या ठिकाणी झाला. यापूर तालुक्यातील असणारा शेरगाव या गावी 1866 मध्ये बाबासाहेब जन्माला आले. शहरापासून दूर असणाऱ्या अडगावीच्या परिसरात बाबाचा जन्म झाला. त्यांचे बालपण हे नावाने गेले. मला आठवतंय आता अलीकडच्या काळात मोहनदास त्यांच्या देगुणावर चित्रपटी केले, पण चित्रपटाच्या उंचीचे व्यक्तिमत्व बसणार नाहीत ना. पहा आजही स्वच्छतेपासून त्या प्रबोधनापर्यंत बाबांचं जीवन आपण जर आचरित आहे. आणि म्हणून बाबांनी समाजाला काय दिले, समाजासाठी काय केले याच्या अनेक गोष्टी आपल्या ठिकाणी सांगता मी थोडं सोपत होते. बाबांनी अगदी मनापासून समाजाची सेवा केली. त्यांनी त्यांच्या जीवनावर कधीही कुठे इशारा तरी मळ टाकून दिलं नाही. कीर्तनाने त्यांनी त्यांचं माध्यम ठेवलं. मर्ती येते अनंत एकाची गाव करू खंड तुका नाही मूळ लोक तरी मी याचा शोक. म्हणजे स्वतःचा मुलगा गेल्यानंतर बाबांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन ताराला त्यांना कोणीतरी सांगितलं बाबा गोविंद महाराज गेले त्यावेळेस आपला मुलगा एक मुलगा घेतला. बाबांनी कीर्तन थांबवलं नाही. त्यांनी त्यावेळेस अपघात घेतला. विलोपनासाठी ते म्हणाले मर्ती येते आनंद एकाची गाव करू खंड तुका माने मूळ लोक तरी मी याचा शोक. बाबा संसार करायचे, शेतीमाडी पाहत होते. एके दिवशी त्यांचा माझ्या बुद्ध जागा झाला. बुद्ध जागा होणं फार अवघड आहे बरं का. बुद्ध जागा होणं फार अवघड आहे बरं का. बुद्ध जागा होणं म्हणजे जीवनाचं सार्थक होणं. त्यांनी संसाराची मन वळवली आणि सर्व त्यातोगत आपल्या समाज कार्याच्या वाढीने निघाले. सुमारे 12 स्वामी देशात गेले. फिरलं पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी भारतात आले. 1950 साली त्यांचं नामदार गोखले यांना भेटले. गोखले त्यांचं राजकीय आणि गोखलेने सांगितलं देशासाठी असं करायचं तसं करायचं. गोखले म्हणजे ते आपले मोहनदास म्हणायचे मोहनदास तुम्ही सगळं करा पण तुम्ही भारत निर्माण करा. हा प्रतिशत भारत जाणून घ्या. म्हणजे आधी आपली मुलं मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये गेम खेळतात आणि प्रत्यक्ष क्रीडांना जाऊन खेळतच नाही ना. म्हणजे विचार करा आज जो मुलाचा क्रीडांना नाही ना जाऊन माहितच नाही मुलांना. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही संचालना शिकवायची असेल तर बाबाचे विचार आत्मसात करा. त्यांनी 12 वर्ष देशात गेले ते फिरले. आता त्यांनी मुलावर त्यांनी काम केलं. कर्जाचे जे काही लोक वैगत होते त्यांना त्यांनी प्रबोधन केलं. दारूबाई ज्यांनी आपले सरकार उद्ध्वस्त केले त्यांना त्यांनी घरी बसवली जीवनाची आणि म्हणून आपल्या कीर्तनात नेहमी येणार उरते हे जनगण देखवी डोळा. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी व्यक्ताचा निश्चय केला. समाजाच्या जागृतीवर त्यांनी मोठा आव्हान